नेहमी सणाला मी पुरणाची पोळी खातो. आज मी आपल्याला करून दाखवणार आहे. त्यासाठी ही गव्हाच्या पिठाचा केलेला उंडा असेल. याला पीठ लावून घ्यायचं, कारण आपल्याला माहिती असेल की पुरणाची पोळी जी असते त्याचं जे पीठ असते हे उंडा केलेलं हे पातळ असते. ते पातळ असण्यामागे पण कारण आहे की त्यामध्ये पुरण बसावं लागेल ना. त्यासाठी काय करायचं, झूम इन करा याला कॅमेरा आणि हे कडा अशा हे करून घ्यायच्या. कडा केल्यानंतर त्यामध्ये थोडं आणखी करू शकतो आपण याला. त्यामध्ये मध्यभागी हे पुरण टाकायचं. एक पुरण घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं. भरपूर एवढं पुरण टाका, बस झालं एवढं. कारण आम्ही जास्त गोड खात नाही आपल्या माहितीसाठी. बायको म्हणली होती की नेहमीच म्हणतो ना आपण की तुला पोळीच जमत नाही, पोळीच जमत नाही. बायको म्हणली करून दाखवा, मग कळते तुम्हाला कशी जमते, खायला काय लागते तुम्हाला. म्हणलो की आज मी करणार पण आहे, मी खाणार पण आहे. पावभर कशी जमत नाही. आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये पुरणाची पोळी होत असते. बऱ्याच जणांना ती आवडते, फार कमी लोकांना आवडत नाही. आणि न आवडणारे देखील असे आहेत ते एक तरी पोळी खातील. आता काही काही लोक तुम्ही असे ऐकले की त्यांना एकदम गरम पोळी पाहिजे, अशी झाली कीच पाहिजे. मी तर म्हणलो होतो बा एवढी गरम आवडते तर त्याच्यात थोडावरच करावं पोळी. पण मला इतकी गरम आवडत नाही, थोडीशी थंड झाली तर चालेल. सवयच नाही तुम्हाला खाऊन. सवयीचा भाग नाही, पण गरम मध्ये टेस्ट कळत नाही तुम्ही म्हणा तशी. मुलगी बघायला गेल्यानंतर पहिला प्रश्न असतो की बाई पुरणाची पोळी येते की नाही. कारण असं म्हणतात की पुरणाची पोळी ज्या मुलीला करता आली तिला सर्व स्वयंपाक आला. तसा अर्थार्थीला संबंध नाही त्याचा. त्याच्या अगोदर विचारायची की तुला भाकर येते का. आहेत बऱ्याच जणी ज्यांना पुरणाची पोळी येते, भाकर येत नाही. कोणाला भाकर येते, पुरणाची पोळी येते. त्यावरून आपण अंदाज लावू शकत नाही की त्या व्यक्तीला काही गोष्टी येतात की काही येत नसते. कलेचा प्रकार आहे. बघा अशा प्रकारे हा आकार प्राप्त होत आहे ऑस्ट्रेलियाचा. आपण चायनाचा नकाशा बघितला असेल, श्रीलंका, हे पोळीच्या आकारातले नकाशे आहेत. पण आपण न्यूझीलंडचा काढला किंवा आपल्या भारताचा जरी काढला तर तो नाही त्या आकारामध्ये. या ठिकाणी पहिला प्रयत्न आहे, चांगलाच म्हणावं लागेल. परीक्षक, समीक्षक, स्पर्धक सगळा मीच आहे. स्वतःच पण कौतुक करता आलं पाहिजे, कारण त्या कौतुकातून नवीन काम करण्याची उभारी आपल्याला येत असते. नवीन काम म्हणजे कसं स्वयंपाकच करायचं नाही, आपल्याला एक शौक म्हणून करायचं. त्याचा कधी कधी शौक पण होतो मला, मी का केले. कारण पुढच्याच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा वाढत जातात. त्याला आपण कामाच्या व्यापामध्ये करू शकत नाही. पण कधी कधी मी हा प्रयत्न करत असतो. पण पुरणाच्या पोळीचा प्रयत्न हा प्रथम प्रयत्न आहे माझा, आणि मला वाटते की त्या प्रयत्नामध्ये मी यशस्वी होण्याच्या काठावरती आहे. बस इकडे या ठिकाणी हा तवा आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल असं टाकून घ्यायचं, म्हणजे ते काय होईल, पुरणाची पोळी एकदम चिटकणार नाही. आणि ही पोळी या ठिकाणी घ्यायची आणि अशी टाकायची. बघा व्यवस्थित या ठिकाणी ती बसलेली आहे. थोडंसं आपण त्याला भाजू देऊ. आणि या ठिकाणी यावरच्या भागावरती पण आपल्याला तेल टाकावं लागतं. लेडीज बऱ्याच प्रमाणामध्ये हे जे तेल वापरतात ना, काही तळल्यानंतर जे उरते बघा कढईमध्ये बाजूला दिसत असेल, हे तेल ते वापरतात.
लेडीचा स्वभावच आहे की काही वाया जाऊ द्यायचं नाही. पुरुषाला पण ते वाया जाऊ देत नाही होता वस्तू. त्या ठिकाणी असं बघून घ्यायचं आपलं जमलं का. भाजत आहे ती व्यवस्थित. अग्नी बघायचा खालचा कसा आहे ते. या ठिकाणी गोंधळ होऊ द्यायचा नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि असं पाहिल्यानंतर जेव्हा वाटते की आपल्याला पलटू शकतो त्यावेळेस ही पुरणाची पोळी अशी आपण पलटून घ्यायची आहे, कुठलीही गडबड न करता. मला वाटते थोडीशी गडबड राहिलीच माझी. असो, पहिला प्रयत्न आहे. गडबड होती, फुगत आहे बघा पुरणाची पोळी. जनरली बाया फुगतात, आज पोळी फुगली. बाया जरा जास्तच फुगतात पोळीपेक्षा. पोळीला फुगायला गरम व्हावं लागते, बायाला गरम व्हायची गरज नाही. पुरणाची पोळी फुगताना आपण बघत असाल. त्या ठिकाणी या भागावरती तेल टाकून घ्यायचं. आणि जेव्हा वाटलं आपल्याला की मागचा भाग पण चांगल्या प्रकारे भाजत असेल त्यावेळेस त्याला आपण पलटून घेऊ शकतो. मला वाटते की ते आणखी भाजलेलं नाही आहे. सर्व बाजूंनी असं बघायचं आणि जेव्हा वाटलं की तो भाजला, थोडंसं टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे. थोडंसं जास्त भाजलं या ठिकाणी. प्रथम प्रयत्न आहे तो आणि या प्रथम प्रयत्नामध्ये होऊ शकतं. आपण याला ट्रायल म्हणून वाटल्यास आता याला पलटून घ्यायचं, कारण खालून जाळ कमी करून घ्यावा लागेल आपल्याला गॅसचा. जास्त भाजू द्यायची नाही आपल्याला, लगेच असं पलटून घ्यायचं. यावरती फोकस करा. त्याच्यामध्ये फोटो पण काढता येते, ते पण आम्हाला सांगावं लागते. या ठिकाणी बघा असा फोटो काढायचा, असा आहे की नाही. पोळी भाजायची बघा, एक लक्ष द्या. झाली आहे पोळी या ठिकाणी. दोन्ही बाजू व्यवस्थित झाल्या आहेत आणि प्रथम प्रयत्न माझा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ही पोळी मी बनवली आणि खाणार पण मीच आहे. ओके.